वेदना सहन कर, कारण आज नंतर तू पूर्वीसारखा राहणार नाहीस. तयार राहा तुळजा, कारण यावेळी युद्ध शस्त्रांचे नाही, मानवी विकारांचे आहे. म्या आणि माझ्यासारखी लय माणसं त्यांनी बंदिस्त करून ठेवली होती. तवा तिथं आलं होतं शुक्राचार्य. शुक्राचार्य? मालक, शुक्राचार्य? पण ते तर असुरांचे गुरु आहेत ना बा? होय, त्यांच्याच आश्रमात मी ही पेटी बघितली. मी कसा बसा तिथून पळून आलो, पण येताना ही पेटी चोरून आणली. मला वाटलं त्यात सोनं नाणं असल, धन असल, पण त्यात तसलं काय बी घावलं नाही. तर त्याही पेक्षा भयानक गोष्ट घावली. कोणती मालक? पाताळात जायचा मार्ग, पाताळातल्या प्राचीन मंदिरात जायचा मार्ग. पाताळात? होय, तिथे एक शक्ती वास करते. ती देवी आहे, पर ती देवी भूलोकावरची नाही, पाताळातली आहे. पाताळातली? होय. आज माझ्याकडे जे काय आहे ते समद तिच्याच शक्तीमुळे आहे. तिनेच मला शक्ती दिली, तिनेच मला सामर्थ्य दिलं. एवढंच नाही तर सुबान आणि द्रुपदीच्या जमिनीच्या भानगडीत तीच माझ्या पाठीशी होती. पर म्या त्या लढाईत हारलो. तिचं काम मी करू शकलो नाही. मग मालक आता? आता आता काय होणार हे मला बी ठावणार. हे काय आहे? जेवणाची किंमत नाही, याचा अर्थ वेगळा आहे. काय? तिला मला भेटायचं आहे. म्हणजे ती आता बाहेर आहे ना? नाही, मलाच आत जावं लागणार, पाताळात, तिच्या मंदिरात. अगं परिणिके, माझं जर ऐकून तर घे ग. माझं ठरलंय तर ठरलंय, तुला कुठेच जागा नाही. अगं परिणिके, असं काय करते? या एवढ्या मोठ्या वनात मी एकटीच आहे, माझ्या संग कोणी बी नाही का? मला तुझी काळजी आहे, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. परिणिके, अगं परिणिके, परिणिके. तुळजा आणि महादेव यांच्यात हे अंतर निर्माण झालं तर असुर कुळाच्या हिताची अनेक द्वारं उघडतील. इथवर पोहोचण्यासाठी मी खूप काही केलंय. आता कुठल्याही परिस्थितीत मला त्या कुटीत प्रवेश मिळायलाच पाहिजे. वंचिका, वंचिके, वंचिके तुला काय झालं? उठ. वंचिके तुला काय झालं? वंचिके उठ. वंचिके. अरे देवा, आता काय करू ना?
पाताळ देवी, पाताळ देवी, मी आलोय. चूक झाली माझी, मला क्षमा करा देवी. इथं यायलाच नको होता, आता परत जातो. आलास 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 आलास. पाताळ देवी, देवी, तुमच्यासाठी भोग आणलाय. हार, नारळ, फुलं स्वीकार करा. इथे या गोष्टींचा काही मोल नाही. मला प्रसन्न करायचं असेल तर ह्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत. क्षमा असावी देवी. मग मी काय करू? तुम्ही सांगा ते करेन. मी तुला एक कार्य दिलं होतं. क्षमा असावी देवी. मी प्रयत्न केलं. त्या द्रुपदा आणि सुबान या दोघांना मी एकमेकाच्या विरोधात उभं राहायसाठी लय प्रयत्न केले, पण शेवटी ते दोघं एकत्र आले आणि म्या ती परीक्षा हारलो. माझी शक्ती कमी पडली देवी. तुझी शक्ती कमी पडली. मग ही घे शक्ती. हे काय? हे हातात धारण कर. पर धारण कर. करतो. देवी, काय होत आहे? देवी, 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 माझा जीव जातोय. भुजंगा, आता तर ही सुरुवात झाली. ही शक्ती प्राप्त करणं सोपं नसतं. वेदना सहन कर, कारण आज नंतर तू पूर्वीसारखा राहणार नाहीस.
मला मी काही न सांगता कुठे गेली असेल ही पोरगी? हरी, पर्णिका कुठे गेली तुला काही ठाऊक आहे का? नाही, मला नाही ठाऊ. मी काय तिच्या माग माग फिरत नाही. अरे पण तू तिच्या संगतीने जायला पाहिजे होतास ना. एवढीशी लहान लेक ती एकटी वनात फिरते, तुला काय वाटत नाही का रे याच? इतकं दिस झालं एकटीच पोर फिरती ती वनात. आता कसली काळजी लागायला लागली का? आज काही वेगळं वाटतंय? नाही, ते पर्णिका सांगत होती तुम्ही ते काय ध्यानबिन लावून बसता म्हणे. नाही, तसं काय बी नाही. हेच तर मला हवं होतं. आता मला माझी योजना पुढे नेता येईल. हरी, तू जातो तिला शोधायला? नाही, मी काय हात पडत नाही. तुमचं चालू द्या. तुम्ही गेला ती रडायला लागती. आता ती गेली तुम्ही रडायला लागला. ह्या क्षणी आमच्या कुठल्याही गुप्ततेपेक्षा पर्णिका आम्हाला अधिक महत्वाची आहे. आम्हाला तिला शोधायला निघावंच लागेल. हरी, निघा निघा. मला माहिती तुमच्या मनात काय आहे. येतो म्या. शेवटी ही गोष्ट माझ्या हाती लागलीच तर आता ही गोष्ट योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी माझी. शक्ती, ही शक्ती जाणवतीये. देवी सांगा, आता काय करू म्या? यावेळी म्या हारणार नाही. आणि ह्या वेळी तुला हरूनही चालणार नाही, कारण वेळ फार कमी आहे. म्हणजे निर्जला एकादशी सुरू झाली आहे. देवशयनी एकादशी पर्यंतचा हा काळ फार महत्वाचा आहे. आणि हाच काळ पुढे येणाऱ्या चातुर्मासाची पायाभरणी करतो. आणि मला तो चातुर्मास येऊ द्यायचा नाही. का? कारण भक्ती माणसाला बदलते. भक्ती जागृत झाली की भय कमी होते, लोक कमकुवत होतो, माणूस संकटांसमोर उभं राहायला शिकतो. अशा माणसांवर अंधाराचं राज्य चालत नाही. आणि तुळजा नेमकं तेच करते. आणि ती जर सफल झाली तर असुरांचे कार्य कठीण होईल. असुर म्हणजे तुम्ही महिषासुराच्या बाजूने हायसा? मी कोणाच्याही बाजूने नाही, तुळजाच्या विरोधात आहे. पर का? तुमचा आणि तिच्याशी वैर का? भुजंगा, भुजंगा, भुजंगा. काही प्रश्नांची उत्तरे तुझ्यासाठी नाहीत. मनुष्याने त्यांची मर्यादा ओळखूनच त्यांचे प्रश्न विचारावेत. तू फक्त इतकंच लक्षात ठेव की आपल्याला अशुभाची सावली सर्वत्र पसरवायची आहे. मला क्षमा करा देवी. काय करू म्या? काय करू सांगा, ज्याने ही अशुभाची सावली पसरल? मी एक घर निवडलंय. त्या घरात 4 मनोविकार सुप्त स्वरूपात फेर धरून नांदत आहेत. भय,
चिंता, अकाल मृत्यू आणि व्यसन तुला त्या घरात शिरायचंय आणि ह्या चारही विकारांना प्रज्वलित करायचंय. त्यांचा प्रभाव इतका वाढला पाहिजे की त्यांची सावली संपूर्ण भूलोकावर पडली पाहिजे. जशी त्यांची शक्ती वाढेल तशी आपली ही शक्ती वाढेल. आणि यासाठी तुझ्याकडे केवळ 4 सप्ताहांचा अवधी आहे. एवढंच? 4 सप्ताह लय झालं. मला फक्त सांगा, कुठल्या कुटुंबावर खाव घालायचा आहे? हाच तुला मार्ग दाखवेल. हे घर म्हणजे त्या शक्तीने आपला डाव सुरू केलाय. तर त्या शक्तीने आमच्या भूमीतील घर निवडण्याचं धाडस केलं. लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करते ही शक्ती. परंतु ह्यावेळी तिचा प्रत्येक डाव उधळून लावला जाईल. आता आमचं कार्य सुरू करण्याची वेळ आली आहे. या दुष्ट शक्तींच्या घनघोर विनाशाची वेळ जवळ येऊन राहिली आहे. घाबरू नका. ही तुळजाई तिच्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही. वंचिके उठ ना. वंचिके, वंचिके उठ. वंचिके उठ. वंचिके उठ ना. वंचिके. पर्णिका, तू इथं काय करतेस? काय करते म्हणजे? दिसत नाही बेशुद्ध पडली आहे. हिला ताप पण आलाय म्हणून मी आईच्या जवळ थांबले. अगं, तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीयेस. अशी जर इथे बसून राहिलीस तर स्वतः आजारी पडशील. मग काय करू? हिला अशा अवस्थेत सोडून कसं जाऊ? मग काय, ही बरी होईपर्यंत तू इथे अशी बसून राहणार आहेस? वय. आणि मी काय तुला हिला कुटीत न्यायला सांगत नाहीये. आणि मी हट्ट पण करणार नाही. आणि अशा अडचणीतल्या माणसाला मी सोडून येणार नाही. पर्णिका आमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, परंतु तिचं म्हणणंही चुकीचं नाहीये. ही मुलगी आम्हाला योग्य वाटत नाहीये, पण तरी सुद्धा तिला अशा अवस्थेत सोडणं योग्य नाही. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आम्ही पर्णिकाला इथे असं थांबू देऊ शकत नाही. वंचिके उठ ना. उठ ना वंचिके. ठीक आहे, चल हिला आपल्या कुटीत घेऊ. खरंच? तुला चालेल? होय, कारण तू इथे अशी बसून राहिलेली मला नाही चालणार. चल आता. काय ग, आता काय झालंय? काय झालं काय म्हणजे? मी हिला कसं घेऊन येऊ? मला थोडीच उचलता येणार आहे. ठीक आहे. पर्णिका, ठेव. चल चल.
अखेर माझं कार्य सफल झालं. जर हेच महादेव असतील तर स्वतः महादेव मला कुटीत घेऊन चालले आहे. आता सगळं माझ्या मनासारखं होणार. काय झालं? काय नाही, चल. अखेर मी कुटीत पोहोचणार. आजवर तुळजाला अंकित करण्यासाठी केलेल्या माझ्या प्रत्येक प्रयत्नात काही ना काही अडथळा आला, पण आता नाही. तुळजाला अंकित करण्याच्या माझ्या प्रयत्नात कुणीही आडवं येऊ शकणार नाही. अरे काय झालं बाबा, कशाला आरडतोयस? हे खायला आणले तुझ्यासाठी. काय ग सकू, कुणाशी बोलत होतीस? अहो सासूबाई, कुणाशी नाही. घरावर कावळा बसला होता, लई आरडत होता. मला वाटलं त्याला भूक लागली असेल म्हणून खायला घेऊन आले, तर उडून गेला. जरा विचित्रच वाटला. ही गोष्ट काय मला बरी वाटत नाही. म्हणजे अहो सासूबाई, सकाळपासून मनात धाकधूक लागली आहे. कारण काय माहित नाही, खरं लागली आहे. आणि त्यात मी देवीचं व्रत बी धरलंय. चल माझ्या संग. हे बघ, जेव्हा मनात चिंता येते ना, तेव्हा तुळजाईला मनात ठेवायचं. आई तुळजाभवानी, समज ठीक होऊ दे. आणि आमच्या घरावर कुठलं बी संकट येणार असेल तर ते दूर कर बाई. माझ्या लेकरा बाळांना सुखात ठेव. तुझी सावली आमच्यावर अशीच राहू दे. बघितलंस, तुळजाईनं आपलं ऐकलं. ती हाय आपल्या संग. आता कसली बी चिंता करायची नाही. ते ग्रामदेवतेच्या पूजेची तयारी झाली का समधी? जसा तुळजाईचा आशीर्वादाचा हात आपल्या पाठीशी असायला हवा, तसा या ग्रामदेवतेचा सुद्धा असायला हवा. होय सासूबाई, हा. समधी तयारी झाली आहे. थांबा. हे बघा सासूबाई, कलश, फुलं, हळदी कुंकू, नैवेद्य, नारळ, समधी तयारी झाली. अरे वा, समजा एकदम व्यवस्थित केलेस की. आता ग्रामदेवता बी खुश होईल बघ. होय, तसंच होऊ दे. बरं, आता तुझी पूजा आटपून ये लवकर. बरं. देवी आईवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण का कुणास ठाऊक त्या कावळ्याचा लाल डोळा अजून बी माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. समजा ठीक होईल ना? हे तेच घर आहे का आदिशक्ती? ह्याच घराला त्या शक्तीने अंकित केलंय? हो, हेच ते घर. मग आम्ही तात्काळ तिथे जाऊन त्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढतो. तुळजा, तू तुझं तत्व विसरतीयस का? तूच म्हणाली होतीस, चमत्कार करून लोकांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्यांना त्याचा सामना करण्याचे सामर्थ्य देणं अधिक महत्वाचं. रोपट्याला कायम आधार देऊन उभं ठेवता येत नाही. एक दिवस त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुळांवर उभं राहायला शिकावंच लागतं. इतके दिवस झाले, परंतु आपण अजून सुद्धा देवी आणि महादेव यांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी काहीच करू शकलो नाहीये. पद्मा, अगं मी पण अनेकदा प्रयत्न केले, पण तुळजा तिच्या जनकल्याणाच्या कार्यात इतकी व्यस्त आहे की तिला दुसरा कशासाठीही वेळ नाही.
स्वामी, आपण इथे? जे दुरावले आहेत त्यांना जवळ आणण्याचा उपाय घेऊन आलो आहे देवी. म्हणजे स्वामी, अहो हा तर महादेवांचा रुद्राक्ष आहे. नुसता महादेवांचा रुद्राक्ष नाही देवी, त्यांच्या कंठातील रुद्राक्ष आहे हा. पण मग हा तुमच्याकडे कसा आला? स्वामी, म्हणजे तुम्ही चोरी केलीत? चोरी? भक्ताने देवाच्या प्रसादातील एक दाणा घेतला म्हणजे ती चोरी झाली का देवी? स्वामी, तुम्ही शब्दांचे खेळ खेळत आहात. नाही, आम्ही फक्त सत्याला दुसऱ्या बाजूने पाहतो आहोत आणि आता ते महत्वाचं नाही. आता हे महत्वाचं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे देवींपर्यंत पोहोचवायचं आहे. अहो पण कशासाठी? देवी, हा केवळ एक रुद्राक्ष नाही, ह्याला महादेवांचा स्पर्श झाला आहे. त्यांची ऊर्जा आहे, त्यांचं अस्तित्व आहे ह्यात. जर ह्याचं तेज तुम्हाला इतकं जाणवत असेल तर विचार करा देवींना काय जाणवेल. स्वामी, पण हा रुद्राक्ष आपण तुळजापर्यंत कसा पोहोचवणार? सुचलं. विष्णुदेव, मला एक कल्पना सुचलीये. त्याचं काय आहे की कैलासात असताना मी आणि देवी नेहमी फुलांच्या माळा गुंफायचो. मी आज काहीतरी कारण काढून देवींना पुन्हा त्या कामात व्यस्त करेन आणि मग तेव्हाच आपण त्यांच्या हातापर्यंत हा रुद्राक्ष पोहोचवून देऊ. अत्यंत योग्य अशी कल्पना सुचली आहे तुला पद्मा. कल्पना चांगली आहे, पण आज काहीही झालं तरी हा रुद्राक्ष तुळजापर्यंत पोहोचायलाच हवा. देवी, आपण त्याची काही काळजी करू नका. आता हा रुद्राक्ष देवींपर्यंत कसा पोहोचवायचा ही माझी जबाबदारी. माझ्या संसारात सुख शांती नांदू दे, माझ्या नवऱ्याला यश मिळू दे आणि असंच कायम माझ्या पाठीशी राहा. अगं किती बी पूजा कर, पण तुझ्या घरातलं दारिद्र्य काय जायचं नाही. अगं काय बी काय बोलतायसा काकी? चुकीचं काय बोलली ग ती? तुझ्यासाठी सावकाराचं स्थळ आलं होतं, पण प्रेमाच्या नादात त्या गरीब घरात गेलीस. आता भोग तुझ्या कर्माची फळं. तो भाऊ काय मोठं करणार आहे? त्याच्या पाठी 3 भाऊ आहे, त्यातलं धड कोणी बी कामाचं नाही. दोघं तर घराबाहेरच असतात. समजा भार हा तुझ्या धन्यावर. अगं तसं काय नाही, आणि उगीच काय बी बोलू नका असं. आम्ही काय खोटं बोलतोय? अगं लग्न करून उगाच अडकलीस. घरात दुसऱ्या भावाची बायको बी हाय. कामाचं काय? समदा भार तुझ्याच माती. अजून ये गेलेली नाही. माहेरी जा, नाही तर आयुष्यभर राबत बसावं लागल. थांबा, माझा नवरा गरीब असन पण लय मेहनती आहे. माझ्यावर लय जीव लावतो आणि मी माझ्या मर्जीनं लग्न केले, त्यामुळे मला त्याचा जरा बी पश्चाताप वाटत नाही. आता वाटत नाही, पुढे कळल. मला काय कळायचं त्या माझं म्या बघत. खरं माझ्या नवऱ्याबद्दल वंगळ बोलायचा अधिकार कुणाला बी नाही. झालं, पहिली ठिणगी पडली. अगं
आपण काय बोलत होतो ग? मला बी काहीच आठवत नाही. मला बी कसं तरी झालं बघ. जाऊ दे, घरला जाऊ. हा घाव वर्मी बसला. पाताळ देवी या भुजंगानं कामाला नाही, टसायला सुरुवात केली. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच खापला. तुम्ही बरोबर बोलताय आदिशक्ती. त्या विकारांवर विजय मिळवायचा असेल तर त्यांना स्वतःचं बळ शोधावं लागेल. म्हणूनच हे कार्य तुला दिलं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेव, त्यांना योग्य मार्ग दाखव, परंतु योग्य वेळ येईपर्यंत हस्तक्षेप करू नकोस. त्यांना स्वतःची शक्ती ओळखू दे, जशी आपली आज्ञा. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू आणि योग्य वेळी त्यांना मार्ग देखील दाखवू. ही आई तुळजा भवानी तिच्या भक्तांचा हात कधीच सोडणार नाही.